चालू करू शकता ना? येस. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रुचा नायर, प्रबंधक आर्या बायोलाईफ. आजच्या ह्या आपल्या HS FB पेजवरच्या खेतीबडी वेबिनार मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजपर्यंतच्या आपल्या या दर शनिवारच्या सेशन्स मध्ये आपण वेगवेगळ्या पिकांबद्दल आणि त्यांच्या उत्पन्नांबद्दल बोलत आहोत. पण आज आपण थोडंसं वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. शेतकऱ्यांच्या जीवन जपणारी म्हणजेच त्यांची शेती आणि शेतीला जोपासणारी म्हणजेच शेतीतली माती. शेती जपायची म्हटलं तर शेतीतल्या मातीचं आरोग्य सांभाळणं हे शेतकऱ्यासाठी फार गरजेचं असतं. पण शेतीच्या आरोग्याचा रिपोर्ट कार्ड हा मिळणार कुठून? आपली माती ही शेतीसाठी उपयुक्त आहे की नाही किंवा त्याच्यात काही कमतरता आहे का हे कुठून जाणून घ्यायचं? शेतीच्या आरोग्याचं महत्व समजूनच आज आपल्या शासनाने देखील आपल्याला सॉइल हेल्थ कार्ड किंवा मातीचं आरोग्य पत्रिका बनवून घ्यायला सांगितलेलं आहे. पण ह्या सॉइल हेल्थ कार्ड मधनं आपल्या मातीबद्दलची वेगवेगळी माहिती आपल्याला मिळते, ज्याचा वापर आपण आपल्या शेतीचं चांगलं नियोजन करण्यास वापरू शकतो. पण ह्या मातीचं परीक्षणाचं कोडं सोडवायचं कसं? शेतातल्या कुठल्या क्षेत्रातली मातीचं परीक्षण केलं पाहिजे? किती वेळा परीक्षण करण्याची गरज आहे? शेतकरी बांधवांनो, ह्या प्रश्नांची उत्तरं कळल्याशिवाय माती परीक्षणाचा पुरेपुरा फायदा आपल्याला घेता येणार नाही. आणि म्हणूनच आज या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत खेतीबडीचे पीक सल्लागार आकाश चव्हाण यांच्या बरोबर. नमस्कार आकाश सर. नमस्कार मॅडम. आकाश सर, आता जसं आपण बोलत होतो माती परीक्षणाबद्दल, आणि माती परीक्षण हे प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे हे शासनच नव्हे तर पुष्कळशे पीक तज्ञ देखील सांगतात. पण तर ह्या सेशनची सुरुवात आपण माती परीक्षणाचे फायदे जाणून घेऊन करूया. नक्कीच मॅडम. जसं की आपण आता आपला जो विषय आहे की माती परीक्षण, जसं तुम्ही सांगितलं की गरजेचं आहे खूप, की याच्यामध्ये गव्हर्नमेंट सुद्धा इनिशिएटिव्ह घेऊन शेतकऱ्यांना माती परीक्षण करायला सांगत आहे. तर त्याच्यात आपण आता त्याचे फायदे बघूया की का इतकं सारे सगळीजण आपल्याला माती परीक्षण करायला सांगतायत शेतकऱ्यांना. तर याच्यामध्ये पाहायला गेलं तर माती परीक्षणाचा एक सगळ्यात महत्वाचा आणि मुख्य फायदा म्हणजे की जमिनीमध्ये तुमच्या कुठले अन्नद्रव्य उपलब्ध आहेत आणि कुठले अन्नद्रव्य उपलब्ध नाहीत, तर याची माहिती याच्यातून मिळत असते. आणि त्या माहितीच्या आधारे आपण पुढील पिकाचं नियोजन कशा प्रकारे करायला हवं, तर याच्याबद्दलच आपण प्लॅनिंग याच्यातून करू शकतो. आता हे का गरजेचं आहे, तर याच्यामध्ये गरजेचं असण्याचा उद्देश असा की ज्या वेळेस तुम्ही एखादं पीक निवडता, तर त्या पीक निवडल्यानंतर पिकाची काहीतरी रिक्वायरमेंट असते, ज्याच्यामध्ये तुम्ही नत्र, स्फुरद, पालाश याच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तर ही रिक्वायरमेंट असते. तर याच्यामध्ये ही रिक्वायरमेंट असताना ज्यावेळेस जर आपल्या जमिनीमध्ये जर शिफारसीपेक्षा, ज्या पिकाच्या शिफारसीपेक्षा जर आपलं नत्र कमी असेल, तर त्यावेळेस किती पर्सेंटनी वाढवलं पाहिजे, किंवा स्फुरद जास्त असेल तर किती पर्सेंटनी कमी केलं पाहिजे, किंवा पोटॅशची कमतरता कमी अधिक आहे, हे कसं आपल्याला कळणार? तर हे आपल्याला माती परीक्षणाच्या आधारे हे आपण जाणून घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये आपण याच्याद्वारे वाढ करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काही जमिनी चुनखडीयुक्त असतात, काही जमिनी क्षारयुक्त असतात, काही जमिनींचा सामू हा कमी असतो, काही जमिनींचा जास्त असतो. तर हे कशा प्रकारे कळतं, तर हे ज्यावेळेस तुम्ही माती परीक्षण करता, तर माती परीक्षण केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती होते आणि त्यानुसार तुमचं पिकाचं तुम्ही नियोजन करू शकता. आणि पिकाचं नियोजन करणे याचा अर्थ असा की याच्यामध्ये जर मातीमध्ये जे न्यूट्रिएंट कमतरता आहे, तर ती जर तुम्ही भरून काढली तर त्याचा निश्चितच तुमच्या पीक उत्पादनामध्ये याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर त्यासाठी सॉइल टेस्टिंग करणं, माती परीक्षण करणं हे काळाची गरज आहे. त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा सांगायचा जर झाला, तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण माती परीक्षण न करता खत नियोजन करत असतो, की ज्याच्यामध्ये आपल्या शेजारच्याने जर 2 बॅगा टाकल्या एखाद्या पिकासाठी, तर आपणही इकडे 2 बॅगा टाकत असतो. पण याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट विचारात घेण्याची गरजेची आहे, कारण शेजारची जमीन जी आहे, जमिनीचा पोत, जमिनीचा सामू जो आहे तो वेगळा आहे, जमिनीचा जी जडणघडण आहे ती वेगळी असते. तर तीच जडणघडण, तीच खत मात्र आपल्या जमिनीला लागू कशी होऊ शकेल?
कारण आपल्या जमिनीची जडणघडण वेगळी आहे, आपल्या जमिनीचा सामू वेगळा आहे. आपण ज्यावेळेस ही टेस्टिंग करू त्याच वेळेस आपल्याला या गोष्टी समजणार आहे. तर या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर जे अनावश्यक जो खर्च होणार आहे खतावरचा ते कमी करण्यासाठी माती परीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. शेतकरी बांधवांनो, तर आता जसं आकाश सरांनी आपल्याला सांगितलं की प्रत्येकाची शेती वेगळी, माती वेगळी आणि तसंच मातीची गरज देखील वेगळी आणि ती समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि तेच आपल्याला हे माती परीक्षणातून कळतं आणि म्हणूनच आपल्याला ते करणं फार गरजेचं आहे. त्याच्यात आपल्याला पुढे जाऊन शेतीत देखील भरपूरचा फायदा आपल्याला दिसून येतो, कारण की मातीची गरज जर आपण पूर्ण केली तर आपली माती जी आहे ती आपली शेतीची गरज पुरवते आणि त्याच्यातनं आपल्याला चांगलं उत्पन्न नक्कीच मिळू शकतं. आकाश सर, आता शेतकऱ्यांची वेगवेगळी पिकं घेतात शेतकरी आणि त्याचा कालावधी देखील वेगवेगळा असतो. तर शेतकऱ्यांनी माती परीक्षण हे कधी करायचं हे कसं ठरवायचं? अगदी चांगला प्रश्न आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना अशा प्रकारचे प्रश्न पडत असतील, कारण याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तुमची जी जमीन आहे, आता बऱ्याच रेकमेंडेशन असं आहे की ज्याच्यामध्ये ज्यावेळेस तुमची जमीन मोकळी होते उन्हाळ्यामध्ये, मेजरली तर उन्हाळ्यामध्ये जास्त करून शेतकऱ्यांच्या जमिनी मोकळ्या होतात, त्यावेळेस जमीन मोकळी होते त्यावेळेस नांगरणीच्या अगोदर आपल्याला हे माती परीक्षण घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये ज्यावेळेस शेतामध्ये पीक असतं आणि जर तुम्ही रासायनिक खताचा डोस देऊन एक 2.5 ते 3 महिने झाले आहेत, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही माती परीक्षण करून घेऊ शकताय. ठीक आहे. तर याच्यामध्ये ह्या आणि ज्यावेळेस पीक रासायनिक खताचा तुम्ही हप्ता जर दिलेला आहे 2.5 ते 3 महिन्यात तुम्ही हे करताय, पण त्यावेळेस माती परीक्षण करत असताना 2 रोपांच्या ओळींमधलीच माती आपल्याला तिथं घेणं गरजेचं असतं, जेणेकरून जो रिपोर्ट आपला येणार आहे त्याच्यामध्ये जे रासायनिक घटकांचं प्रमाण हे ज्या मातीमध्ये अवेलेबल आहे त्याच प्रमाणे येईल. आपण टाकलेल्या खताप्रमाणे ते येणार नाही, म्हणजे रिपोर्ट जो आहे तो व्यवस्थित येऊन जाईल. तर ह्या 2-3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर त्याप्रमाणे आपण माती परीक्षणाचं केलं तर निश्चित त्याच्यात फायदा होणार आहे. नक्कीच सर. तर शेतकरी बांधवांना जसं आता आकाश सरांनी सांगितलं की नवीन पीक सुरू करण्याआधी आपण घेऊ शकतो किंवा जर खतं देऊन आपल्याला 2 महिने झालेले असतील तर 2 ओळींच्या मधली माती आपण घेऊ शकतो, म्हणजे की ज्याच्यातनं खत आपल्याला मातीत येणार नाही, नाहीतर माती परीक्षणाचा तेवढासा फायदा आपल्याला कदाचित होणार नाही. तर आता माती परीक्षणासाठी शेतातली माती लॅबमध्ये पाठवावी लागते, तर ती माती आपण गोळा कुठून करायची जेणेकरून की जेव्हा आपण माती परीक्षण करतो तर त्याचे व्हॅल्यूज अचूक येतील, ह्यासाठी आपण ती म्हणजे अशी काही ठराविक जागा असतात का शेतामध्ये जिथून आपण ही माती गोळा करू शकतो? अगदी खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. याच्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की माती परीक्षण करायचं असतं, पण माती परीक्षणाचा नमुना कसा घ्यायचा याच्याबद्दलची माहिती तितकीशी नसते. ठीक आहे. तर त्यासाठी शेतकरी बांधवांना मला सांगू इच्छितो की याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही माती परीक्षण करत असता, तर माती परीक्षण करत असताना साधारणतः 1 एकर क्षेत्राचं तुम्ही माती परीक्षण करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही माती काढत असता, तर साधारणतः एक 6 ते 7 नमुने आपण आपल्या शेतातून घेतले पाहिजे. ते नमुने घेताना काय काळजी घ्यायची, की आता तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकताय, की त्याच्यामध्ये तुम्हाला झिगझॅग रेषा दिसतायत. तर ह्या झिगझॅग रेषा ज्या आहेत, इथं तुम्ही बघू शकता, की त्याच्यामध्ये झिगझॅग पद्धतीने ज्या रेषा दिसतात, त्या फुल्या दिसतात, तर तिथून तुम्हाला मातीचा नमुना गोळा करायचा आहे. म्हणजे जर शेत जर तुमचं चौरस असेल, तर तुम्ही शेताच्या सुरुवातीपासून जे त्रिकोणी कलर जे झेड जो इंग्रजीमधला झेड जो आहे, तर त्या प्रकारे तुम्हाला मातीचा नमुना आपल्याला शेतातून घ्यायचा आहे. तर हे संपूर्ण सगळ्या शेतातून नमुना आपल्याला गोळा करायचे आहेत. एक पर्टिक्युलर एका कोपऱ्यातला किंवा एका साईडचा नमुना घेऊन आपल्याला ते चालणार नाही. तर याच्यामध्ये काय करायचंय, की ज्यावेळेस तुम्ही खड्डे घ्याल तर साधारणतः 15 सेमी चा खड्डा आपल्याला घ्यायचा आहे, व्ही आकाराचा. म्हणजे त्याच्यातून काय होणार आहे, ते व्ही आकाराचा खड्डा घेतल्यामुळे त्याच्यातून जे 15 सेंटीमीटर अंतरावरचे जे लेअरिंग आहे मातीचं, हे सगळं आपल्याला तिथून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, की खड्डा घेताना वरची माती जी आहे तर ती 1-2 सेंटीमीटरची माती काढून टाकायची आहे आणि त्याच्यानंतर 15 सेंटीमीटरचा व्ही आकाराचा खड्डा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यातली माती ही आपल्याला सॅम्पल म्हणून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आता माती घेतली तुम्ही, एक 6-7 ठिकाणची माती घेतली, साधारणतः एक 5 ते 6 किलो तुमच्याकडे माती आली.
आता त्या मातीचं काय करायचं आहे की ती माती एकत्र करायची आणि एकत्र करून मिक्स करायचे सगळीकडे, म्हणजे एकत्र मिक्स करून घ्यायची एका ठिकाणी, ठीक आहे. आणि त्याच मिक्स केलेल्या मातीमध्ये आता काय करायचं, ती मिक्स केलेली माती आता तुम्ही दुसऱ्या एका म्हणजे ह्याच्यात इमेजमध्ये बघू शकता की मिक्स केलेली माती जी आहे तर त्याची एक समांतर असा एक गोलाकार हे बनवायचा, एक आकार बनवायचा मातीचा, इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. आणि तर त्याच्या 4 भाग करायचे, म्हणजे एक फुली मारायची त्याच्यावर. इथं तुम्ही बघू शकता, इथं फुली मारलेल्या आणि त्या फुलीचे 4 भाग केलेले आहेत, ठीक आहे. आणि त्या फुलीचे 4 भाग 4 भाग केलेल्या फुलीमध्ये तुम्हाला समोरासमोरची माती घ्यायची आहे. म्हणजे आता याच्यात असं असं झालंय की आता इथं तुम्ही बघू शकताय, येथे 4 भाग केल्यात, ठीक आहे. म्हणजे तुम्ही प्लसचं चिन्ह केलेलं आहे तिकडे, आणि प्लसच्या चिन्हांमध्ये याच्यामध्ये ही समोरच्या 2 म्हणजे 1 आणि 4 नंबर, म्हणजे याच्यात आपण जर नंबर दिले 1 2 3 4 असे नंबर दिले, तर 1 आणि 4 नंबरची जी माती आहे ती आपल्याला घ्यायची, आणि बाकीची साईडची माती जी आहे तर ती आपल्याला घ्यायची नाहीये, ठीक आहे. तर हीच प्रोसिजर आहे. तर दुसऱ्या ज्यावेळेस तुम्ही परत ती माती परत मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला अशाच प्रकारे मातीचा ढिगारा करून तिथं गोलाकार करून तिथं प्लसचं चिन्ह द्यायचं आणि त्याच प्रकारे 1 आणि 4 नंबरची माती तुम्हाला घ्यायची आहे. आता ही प्रोसेस कधीपर्यंत करायची, ज्यावेळेस जोपर्यंत तुमच्याकडे अर्धा किलो मातीचा सॅम्पल येत नाही तोपर्यंत. पण आता याच्यात करण्याचा उद्देश असा, हे सगळ्या प्रोसिजर करण्याचा उद्देश असा की जो आपण नमुने घेतलेले आहेत तर ते नमुने एक्झॅक्ट, आणि आपण ज्यावेळेस परीक्षणासाठी देऊ हे नमुने तर त्याच्यामध्ये जे काय हे येतील, जे काय पर्सेंटेज येतील एनपीकेचे किंवा काय, तर ते अॅक्युरेट येण्यासाठी हे करावं लागतं आपल्याला. कारण माती ही पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे, आणि पूर्णपणे मिक्स झाल्यामुळे जो नमुना आपण प्रयोगशाळेत पाठवणार आहोत तर त्याच्या ज्या रिडिंग्स आहेत त्या एकदम अॅक्युरेट येऊ शकतात. तर त्यासाठी ह्या गोष्टीचं आपण फॉलोअप करणं गरजेचं आहे. तर याचबरोबर आता हे झालं प्रोसिजर कशी करायची, तर याच्यामध्ये पिकानुसार काही गोष्टी आपल्याला थोडेसे बदल करावे लागतात. आता इथं तुम्ही दुसऱ्या स्लाइडमध्ये बघू शकताय. समजा जर चारा पीक वगैरे असेल तर साधारणतः म्हणजे तुमच्या शेतामध्ये तुम्ही चारा पीक घेता किंवा हलकी जमीन आहे, तर हलक्या जमिनीसाठी साधारणतः तुम्ही 5 सेंटीमीटरचं जरी हे घेतलं, खड्डा घेतला तरी तिथं चालू शकतं. त्याचबरोबर याच्यामध्ये तांदूळ, बाजरी, भुईमूग वगैरे यासारखी उथळ मुळांची पिकं जर असतील तर तिथं तुम्हाला 6 इंचचा खड्डा घ्यावा लागणार आहे, ठीक आहे, म्हणजे 15 सेंटीमीटरचा. त्याचबरोबर हे ऊस आहे, केळी आहे, कापूस आहे यासारखी मोठी पिकं जी आहेत तर त्यासाठी तुम्हाला खड्डा घेताना 9 इंचचा खड्डा घ्यायचा आहे, ओके. आणि त्याचबरोबर आता हे 12माही जर पिकं असतील तर 12माही पिकामध्ये काही फळबागा वगैरे असतील तर फळबागासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये 12, 24, 36 अशा 3 प्रकारचे नमुने आपल्याला याच्यातून खड्डे घेऊन त्याचे नमुने घ्यायचे. बरं, आता हे सगळं करण्याची गरज काय, तर हे सगळं करण्याची गरज अशी की कारण झाडांच्या मुळ्या जिथपर्यंत जात आहेत तर त्या हिशोबाने ही विभागणी केलेली आहे, ओके. तर याच्यामध्ये आपल्याला पुढील पीक कुठलं घ्यायचं आहे त्या प्रकारे आपण याच्यामध्ये प्लॅनिंग करू शकतो. कारण समजा याच्यामध्ये जर तुम्ही जास्त खोलवर जर गेला तर खडक लागू शकतात हलक्या जमिनीमध्ये, आणि त्यामुळे ते खडकातले म्हणजे तिथपर्यंत तुमचं पीकच पोहोचणार नाहीये, राईट. तर ह्याच्यामध्ये झाडांच्या मुळांच्या वाढीनुसार आपल्या पुढील पीक कुठलं घ्यायचंय यानुसार आपल्याला खड्डे पण घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही मोठं पीक घेत असाल तर मोठ्या पिकासाठी म्हणजे खाली खोलवर मुळ्या जाणारा, तर त्यासाठी तुम्हाला 12 ते 24, 36 यापर्यंत तुम्हाला खड्डे घ्यावे लागतील. किंवा ऊस आहे किंवा केळी आहे तर या पिकं घ्यायची असेल तर 9 इंचापर्यंत तुम्हाला खड्डा घेणं गरजेचं आहे. कारण त्या पिकांच्या मुळ्या तिथपर्यंत जाणार आहेत आणि तिथून न्यूट्रिएंट घेणार आहेत. जे काही तुम्ही नत्र स्फुरद पालाश जे शेतात टाकणार आहात तर ते तिथून मुळांद्वारे ते झाडांना मिळणार आहे. तर त्यासाठी तिथले नमुने आपल्याला घेणं गरजेचं आहे. बरोबर. आकाश सर, भरपूरशी चांगली माहिती तुम्ही इथे आम्हाला माती परीक्षणाबद्दल देत आहात. शेतकरी बांधवांना जसं सरांनी सांगितलं, एकरात झिगझॅग पद्धतीने 6 जागेवरून आपल्याला माती घ्यायची आहे आणि त्याचा खड्डा आपल्याला व्ही आकाराचा करून घ्यायचा आहे, आणि तो किती खोलवर घ्यायचा हे आपल्याला आपलं दुसरं पीक कुठलं आहे त्यावरून आपण तो निर्णय घेणार आहोत. कारण की त्याची मुळं किती खोलवर जाणार आहे त्या हिशोबाने आपल्याला तो खड्डा घ्यावा लागतो. ह्या माहितीचा नक्कीच आकाश सर आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे. भरपूरशे कमेंट्स आता भरपूरशा वेगवेगळ्या ग्रुप्स वरती यायला लागलेले आहेत. शेतकरी बांधवांना जसं आपल्याला माहिती आहे की आपण दर सेशन नंतर सेशन संपल्यावरती काही प्रश्न इकडे लाईव्ह देखील घेतो. तर तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते इथे खाली FBच्या पेज वरती तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. ते आपण आकाश सरांना सेशन झाल्यावरती नक्कीच विचारू शकतो.
अगर सर हे झालं, आता खड्डा घेऊन झाला आपला, किती जागेवरनं घ्यायचं, 6 जागेवरनं आपण माती गोळा केली आणि ती चांगल्या रीते आपण मिसळून देखील घेतली आणि त्याचा आपण एक नमुना तयार देखील केला. आता हे पण आपण जेव्हा हे लॅबमध्ये वगैरे पाठवतो, तर ह्याच्यात मुख्यतः कुठल्या अन्नद्रव्यांची किंवा कुठल्या गोष्टींची तपासणी इथे लॅबमध्ये करतात आणि कसली माहिती आपल्याला त्या रिपोर्टमधनं कळते? निश्चितच मॅडम, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण लॅबमध्ये सॉइल टेस्टिंगसाठी पाठवत असतो, तर त्यावेळेस आपल्याला झाडांची गरज काय आहे, तर ह्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी आपण हे पाठवत असतो, की जेणेकरून आपल्या पुढच्या पिकासाठी आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये आपण सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, जमिनीचा सामू आणि त्याचा ईसी, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, तर हे त्याच्यातून तपासणी जातं. त्याचबरोबर दुसरी एक तपासणी असते, तर त्याच्यामध्ये या बरोबरच दुय्यम अन्नद्रव्य, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य, तर याच्या सुद्धा तपासणी याच्यातून केली जाते. याच्यामध्ये तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये बोरॉन, गंधक, मॅग्नीज, लोह यासारख्या याचा समावेश होतो. तर याच्यामध्ये जवळपास तुमचं एक 13 ते 14 जे अन्नद्रव्य आहेत, तर याची तपासणी प्रयोगशाळेमध्ये केली जाते. आणि त्यामुळे हे तपासणी केल्यामुळे तुम्हाला तुमचं पीक घेण्यासाठी खूप सोयीस्कर होत असतं, कारण त्याच्यातून जे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता वगैरे आपल्याला जाणवत असते पिकांमध्ये, तर ती हे जर तुम्ही सॉइल टेस्टिंग केल्यामुळे त्याची कमतरता आपल्याला जाणवणार नाही तिकडे. तर हे खूप गरजेचं आहे याच्यात. बरोबर. शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला सरांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या अन्नद्रव्यांची माहिती आपल्याला, म्हणजे आपल्या मातीत आहेत की नाहीत, किंवा किती आहेत आणि कमी आहेत का जास्त आहेत, या प्रकारे जर आपण ही माहिती घेऊन आपण आपल्या खतांचं नियोजन केलं, तर आपण ह्याच्यात पुष्कळसं आपण आपल्या खतावरती जो खर्च करतो त्याच्यात भरपूरसं आपण वाचवू शकतो आणि उत्पन्नात देखील आपल्या झाडाला जी गरज आहे तेवढं जर आपण आपल्या पिकांना दिलं, तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा आपल्या त्या उत्पन्नात दिसायला मिळेलच. सर, आता तुम्ही भरपूरशी माहिती आम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, पण आमच्या FB ग्रुप्सवर जिकडे जिकडे आपलं लाईव्ह आहे वेगवेगळ्या ग्रुप्सवरती, तिकडे शेतकऱ्यांचे काही प्रश्न आलेले आहेत, तर आपण ते काही प्रश्न इथे घेऊया. अक्षय मोहिते यांचा प्रश्न आहे, माती परीक्षण कुठे करू शकतो आणि सहसा किती खर्च येतो? नक्कीच मॅडम, याच्यामध्ये माती परीक्षण आपल्याला जर करायचं असेल तर तालुक्याच्या ठिकाणी काही लॅब्स आहेत शासनाच्या, तर त्या लॅबद्वारे सुद्धा माती परीक्षण तुम्ही करू शकताय. त्याचबरोबर आमच्याकडे सुद्धा म्हणजेच खेतीबडी ऍप्लिकेशनद्वारे सुद्धा आम्ही माती परीक्षण करत असतो. तर त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला लघु माती परीक्षण करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब आणि त्याचा ईसी, तर हे जर करायचं असेल तर आपण त्याला एक 299 रुपये आपण ते चार्जेस घेत असतो त्याच्यामध्ये. आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन पण करत असतो की याच्यामध्ये पुढील पिकासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि त्यात कुठली अन्नद्रव्याची कमतरता आहे त्यांच्या जमिनीमध्ये, आणि ते जर तुम्ही अन्नद्रव्याची पूर्तता केली तर तुम्हाला निश्चित उत्पन्नामध्ये उत्पन्न वाढीसाठी आम्ही ह्याच्यातून मदत करत असतो. त्याचबरोबर हे जो पुढचा जो पॅकेज आहे तर त्यामध्ये संपूर्ण माती परीक्षण हा एक पॅकेज आहे की त्याच्यामध्ये आम्ही नत्र, स्फुरद, पालाश, त्याचबरोबर जे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत आपले लोह, जस्त, तांबे, मॅग्नीज यासारख्या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्याची आपण याकडे तपासणी आपल्या लॅबमध्ये करत असतो. तर त्याची जी प्राइस आहे ती 599 रुपये ही प्राइस आहे. तर याच्यामध्ये जे आपल्याला जे मी सांगितल्याप्रमाणे की जे उत्पन्न वाढीसाठी कुठल्या गोष्टी करायला हव्यात, तर याचं सगळं मार्गदर्शन आपल्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी याद्वारे केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या उत्पन्न वाढीसाठी याचा निश्चितच फायदा हे होणार आहे. तर याच्यामध्ये ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा तुम्ही याच्यामध्ये माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून जो काय सपोर्ट मिळणार आहे त्यातून निश्चितच याच्यात आपल्याला उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. नक्कीच सर, ह्याचा फायदा शेतकरी मित्र नक्कीच उचलतील. सर, अजून काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे की चुनखडीयुक्त जमीन जर असली तर तिथे आपण काय करू शकतो? आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत आता महाराष्ट्रामध्ये चुनखडीयुक्त जमिनी या बऱ्याच ठिकाणी आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, चुनखडीयुक्त जमीन जर असेल तर एक 400 किलो गंधक
आपल्याला जमिनीमध्ये टाकायचं आहे. आणि ते गंधक टाकल्यानंतर आपल्याला भरपूर पाणी द्यायचं आहे तिकडे. तर त्याच्यामुळे काय होईल, जमिनीमधलं सोडियमचं जे प्रमाण आहे तर तिथं आपलं ते प्रमाण कमी होणार आहे. आणि त्यामुळे चुनखडीयुक्त जमिनीला बॅलन्सिंग करण्यासाठी याचा आपल्याला याच्यातून फायदा होणार आहे. बरोबर. सर, सामू जो असतो तो देखील मातीचा सामू देखील फार महत्वाचा असतो आणि ते म्हणतात की जमिनीत उपयुक्त असलेले अन्न घटक शोषून घेण्याची जी क्षमता असते ती भरपूरशी सामूवरती डिपेंडंट असते. तर आपण जर तो कमी असला, म्हणजे ऍसिडिक सॉइल ज्याला आपण म्हणतो, तर कमी असला तर त्याचा आपण काही करू शकतो का? याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे की जे अन्नद्रव्याचा आपटेक जो आहे, म्हणजे जे शोषण आहे, तर जर सामू जर व्यवस्थित असेल तरच ते शोषण हे चांगल्या प्रकारे होणार आहे. ज्यावेळेस सामू कमी होतो त्यावेळेस सुद्धा शोषण जे आहे अन्नद्रव्याचं ते कमी होणार आहे. किंवा सामू जर वाढला तरी सुद्धा ते शोषण जे आहे अन्नद्रव्याचं ते आपल्याला कमी होणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही विचारल्याप्रमाणे जर जमिनीचा सामू हा जर कमी झाला तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला चुना जो आहे चुनाचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 80 ते 160 किलो ग्रॅम चुना आपल्याला शेतामध्ये टाकायचा आहे, की त्याच्यामुळे जमिनीचा सामू हा वाढण्यास मदत होणार आहे. अच्छा, बरोबर. सर, अजून एका शेतकऱ्याचा आपला प्रश्न आहे की जमिनीचा कर्ब जर वाढवायचा असला तर त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का? मॅम, हा अगदी खूप शेतकऱ्यांचा जवळचा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं ही काळाची गरज असं आपल्याला म्हणता येईल. कारण वरचेवर रासायनिक खतांचा इतकासा भरमसाठ वापर होतोय. त्यामुळे जमिनी ज्या आहेत त्या जमिनी आपल्या क्षारयुक्त बनत चाललेल्या आहेत. तर हे टाळण्यासाठी आपल्याला जमिनीमधले सेंद्रिय कर्ब हे वाढवणं गरजेचं आहे. आणि हे वाढवल्यामुळे आपल्या जमिनीतील जे सूक्ष्मजीव आहेत तर त्यांची वाढ होणार आहे. आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये जमीन आपली ही सजीव बनणार आहे. तर सूक्ष्मजीव वाढवणं खूप गरजेचं आहे. त्याचा निश्चितच आपल्याला उत्पन्नावर फायदा तर होणारच आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही माती परीक्षण करा तर माती परीक्षणामध्ये आमच्याकडून सांगितलं जातं की तुम्हाला ज्यावेळेस सेंद्रिय कर्बाची तपासणी केली जाते तर त्याच्यामध्ये जर सेंद्रिय कर्ब हा तुमचा 0.3 किंवा 0.4% जर असेल तर याचा अर्थ तुमच्या जमिनीला सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचा जो बॅलन्सिंग आहे तो बिघडलेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवणं खूप गरजेचं होतं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला हिरवळीचं पीक आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. की समजा आपलं आता लागवड करायची तर लागवडीच्या अगोदर 2 महिने आपण हिरवळीचं पीक घ्यायचं. 45 दिवस झाल्यानंतर ते जमिनीमध्ये गाडून टाकायचं. ठीक आहे. याच्यामध्ये ताग आहे, धेंचा आहे, यासारखी पिकं तुम्ही घेऊ शकता आणि त्याद्वारे सुद्धा तुम्ही याच्यात सेंद्रिय कर्ब वाढवू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे शेणखत पण उपलब्ध होतं बऱ्याच शेतकऱ्यांकडे. तर शेणखत आपण जर टाकलं, एक साधारणतः 3 ते 4 टन एकरी शेणखत जर टाकलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर काही शेतकरी गांडूळ खत पण वापरतात. तर गांडूळ खत आपल्याला 2 टनापर्यंत आपण एकरी टाकू शकतो, की जेणेकरून आपला सेंद्रिय कर्ब हा याच्यामध्ये वाढवता येईल. बरोबर. सर, आता एक गुणवंत काळे यांचा एक प्रश्न आहे की माझी जमीन चोपण आहे, तर त्याचं आपण म्हणजे काय करायला हवं? याच्यात निश्चितच आता याच्यामध्ये क्षारयुक्त चोपण जमीन जर म्हटलं तर याच्यामध्ये जर पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण, क्षारयुक्त पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे याच्यातून शेतातलं जेवढं पाणी आपल्याला बाहेर काढता येईल ते आपल्याला काढणं इथं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे रिकमेंडेशन आहे तर याच्यात आपण जिप्सम जे आहे तर एकरी 2 ते 4 टन या प्रमाणामध्ये जर जिप्सम आपण शेतामध्ये टाकलं तर निश्चितच याच्यामध्ये क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये आपल्याला एक ते भूसुधारक म्हणून काम करणार आहे आणि त्याच्यामुळे आपली जमीन सुधारण्यास मदत होणार आहे. बरोबर. सर, इथे केशव डोरिक यांचा प्रश्न आहे की मातीचे नमुने गोळा करताना एका जागी जर 10 एकर असेल, एकच बरोबर जर 10 एकर शेती असेल तर मातीचा नमुना कसा गोळा करावा? आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पिकं कुठली घ्यायच्या ते आपल्याला ठरवावं लागेल आणि त्या हिशोबाने आपल्याला मातीचे नमुने आपल्याला घ्यावे लागतील. आता याच्यात जसं त्यांनी सांगितलं की एकाच ठिकाणी 10 एकर जमीन आहे. तर याच्यामध्ये जनरली काय होत असतं की ज्यावेळेस आपण आता क्षेत्र सध्या बऱ्याचपैकी कमी होत चाललेलं आहे. याच्यामध्ये 1 एकरचं आपण रेकमेंड करत असतो की 1 एकरचं तुम्ही हे करा. पण आता जर समजा एकाच ठिकाणी क्षेत्र आहे 10 एकर तर याच्यामध्ये आपण
2.5 एकर च सुद्धा एक 2.5 एकरचे नमुने एकत्र करून आपण असे एक 4 नमुने आपण इकडनं कलेक्शन करू शकतो, की ज्याच्यामध्ये 2.5 एकरचे असे 10 एकर तुमचं 4 नमुन्यामध्ये होऊन जाईल. हे त्या प्रकारे तुम्ही करू शकता याच्यामध्ये. बरोबर सर. सुभाष निकम यांचा एक प्रश्न आहे की पाणी परीक्षण, म्हणजे आपण माती परीक्षणाबद्दल बोलतोय पण त्यांचा प्रश्न पाणी परीक्षणाबद्दल आहे. पाणी परीक्षण म्हणजे बोरवेल, विहीर, नदी पाणी, आता हे त्यांच्या शेतीचं पाण्याचा सोर्स असणार आहे, तर हे करणं पण गरजेचं आहे का? तुमचं काय मत आहे यावर? हो हो, हे करणं खूप म्हणजे निश्चितच गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये सुद्धा तुमचा जे न्यूट्रिएंट जे आहेत, अन्नद्रव्य आहेत, त्याचा अपटेक याच्यावर सुद्धा अवलंबून असतो. याच्यामध्ये तुमचा जितका जो याला TDS आपण म्हणू शकतो, की याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला निश्चितच असणं गरजेचं आहे, कारण कमी हे क्षारांचे जे प्रमाण आहे ते आपलं कमी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. हे जर आपण करू शकलो तर याच्यामध्ये आपलं माती परीक्षण प्लस पाणी परीक्षण जर आपण केलं तर दोन्हींचं जर केलं तर याच्यातून आपल्याला जे आउटपुट मिळणार आहे, म्हणजे याच्यामध्ये जो आपण खत टाकणार आहोत त्याचा जो वापर होणार आहे, कार्यक्षम वापर जो आहे, तर या दोन्ही माती परीक्षण केल्यामुळे आणि पाणी परीक्षण केल्यामुळे तो कार्यक्षम खताचा वापर आपल्याला आपल्या पिकासाठी होऊ शकतो. आणि निश्चितच त्याद्वारे तुमचं उत्पन्न, पिकाची क्वालिटी आणि तुमचं जे प्रोडक्ट जे बनणार आहे, तुमचा शेवटी जे प्रोड्यूस जे निघणार आहे, तर त्याची क्वालिटीमध्ये खूप चांगला रिझल्ट याच्यातून आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कमतरता आहे तर ती सुद्धा याच्यातून कमी होणार आहे. बरोबर सर, हा खरंच शेतकऱ्याच्या आवडीचा विषय दिसतोय, कारण की आपल्याला प्रश्न भरपूर येत आहेत. सर राधेश्याम सावंत यांचा प्रश्न आहे की माती परीक्षण किती वर्षातून करावं? आता याच्यामध्ये माती परीक्षणासाठी आपल्याला समजा जर आपण साधारणतः 1 वर्षामध्ये आपण माती परीक्षण करायला पाहिजे, पण आपलं जर पिकानुसार हे आपल्याला डिसाईड करायला हवं, कारण याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एखादं मोठं पीक घेत असतो, समजा ऊसासारखं पीक घेत असतो, तर ऊसासारखं आडसाठी जर तुम्ही म्हटलं तर 17 ते 18 महिन्याचा कालावधी लागतो. तर त्या एक साधारणतः त्या पिकांसाठी तुम्ही 1.5 ते 2 वर्षानंतर तुम्ही माती परीक्षण करू शकता, किंवा जे वार्षिक पिकं असतात त्यासाठी, किंवा जे छोटी वेगळी पिकं असतात, तर तुम्ही एकदा जरी माती परीक्षण वर्षातून एकदा केलं तरी सुद्धा ते त्याला फायद्याचं होणार आहे. म्हणजे वर्षातून एकदा माती परीक्षण करावं. तर अजून एक प्रश्न आपण इकडे घेऊया. आपला वेळ थोडा संपत आलेला आहे, पण एका दुसरा प्रश्न आपण अजून इकडे घेऊया. सूरज शेदागे यांचा प्रश्न आहे की सर, जर जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात क्षार असेल तर ते नॉर्मल करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? आय थिंक तुम्ही ऑलरेडी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, पण थोडक्यात थोडस जर ह्यांना सांगा. म्हणजे जमिनीतील क्षारयुक्त जमिनीतील क्षार थोडे कमी करण्यासाठी आपल्याला जिप्समचा वापर करायचा आहे. साधारणतः 2 ते 4 टन जिप्सम आपल्याला शेतामध्ये शेणखतामध्ये मिसळून आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून तुमच्या जमिनीतील क्षार निश्चितच कमी होण्यास मदत होईल. बरोबर. भरपूरसे प्रश्न रिपीट होत आहेत. योगेश लवाडे यांचा पण प्रश्न आहे की किती वर्षात माती परीक्षण केलं पाहिजे? तर सर आत्ताच सरांनी त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. गुणवंत काळे यांचा परत अजून एक प्रश्न आहे की जिप्सम कुठे मिळतो आणि मार्केटमधील लातूरला मिळत नाही, तर कुठे मिळेल जिप्सम? आणि जर जिप्सम नसलं तर त्याला काही पर्याय आहे का? याच्यामध्ये जिप्सम जर नसेल अवेलेबल तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भूसुधारके तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतील. आयर्न पायराईट सुद्धा तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये, की मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर तुम्हाला निश्चित त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. तर तुम्ही ज्यावेळेस डीलरकडे जाल त्यावेळेस तुम्ही त्याला विचारा की जमिनीवर भूसुधारके कुठली आपण आहेत त्याच्याकडे अवेलेबल, आणि त्या हिशोबाने तुम्ही ते भूसुधारक यूज करू शकता. तर परमेश्वर धिसाळे यांचा पण हाच प्रश्न होता की जिप्सम मिळत नाहीये तर पर्याय काय? तर धिसाळे साहेब, तुम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर आता सरांनी दिलंय, ते मिळालं असेल. सर एक अजून इथे आपण प्रश्न घेऊया की जमिनीचा सामू किती असला पाहिजे? चांगला सामू म्हणजे काय? म्हणजे असं काही रेंज आहे का सामूची, की हा सामू असला म्हणजे हे चांगली जमीन आहे, असं काही असतं का? निश्चितच मॅडम, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सामू बद्दल बोलत असतो की सामू कमी झाला तरी प्रॉब्लेम आहे, सामू वाढला तरी प्रॉब्लेम आहे, तर याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सामू चा विचार करतो तर साधारणतः सामू हा 7 पर्यंत असणं आवश्यक आहे जमिनीचा सामू.
या 7 सामूवर जितके काही तुमचे अन्नद्रव्य तुम्ही देत असतात पिकाला, तर ते अवेलेबल होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. तर त्यामुळे जमिनीचा आपण सामू जो आहे 7 ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असणं आवश्यक आहे. सर, एक ऊसाचे शेतकरी आहेत आपले बालाजी पाटील धागे. ढगे साहेब यांनी विचारलंय की 65 कुट्टी करून रोटावेटर मारून नांगरट केलेली आहे ऑलरेडी. यांनी सुरू केलेलं आहे पीक आता आपलं, पूर्व मशागत सुरू केलेली आहे. मातीमध्ये 65 मिसळलेलं आहे, तर मातीमध्ये ऑलरेडी 65 त्याचं मिसळून झालेलं आहे, तर नमुना घेता येईल का किंवा कसं घ्यावं? याच्यामध्ये आता त्यांना किती दिवस झाले हे बघावं लागतील 65 मातीमध्ये मिक्स करून. कारण 65 जर कंपोस्टिंगची प्रक्रिया जर सुरू झाली असेल, तर याच्यामध्ये काय होईल की ज्यावेळेस आपण नमुना घेऊ तर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे थोडंसं जास्त वाटण्याची शक्यता आहे. आणि बाकीचं जे अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये थोडंसं कारण नत्र, स्फुरद, पालाश याच्यामध्ये म्हणजे आपल्या ज्या 65मध्ये हे सगळं न्यूट्रिएंट अवेलेबल असतं, तर थोड्याफार प्रमाणामध्ये हे त्याचं जे पर्सेंटेज आहे ते वाढण्याची शक्यता आहे. पण आता सॉइल टेस्टिंग आपण केली तरी चालेल. थोड्याफार प्रमाणात आपल्याला रिपोर्टमध्ये ते जास्त वाढीव दिसेल, पण तुम्हाला रिपोर्ट हा करता येऊ शकतो, म्हणजे आता तुम्ही करू शकता सॉइल टेस्टिंग. बरोबर आहे सर. आपल्याला जास्त आता प्रश्न घ्यायचा एवढा वेळ नाहीये इथे, त्यामुळे बाकीचे जे प्रश्न असतील शेतकरी मित्रांनो त्याचं उत्तर आपण इथे खाली देऊच. पण सर, मला एखाद दोन अजून प्रश्न होते की हे जे तुम्ही जे ऍप म्हणताय आता, हे खेतीबडी ऍप जे आहे, आता तुम्ही जर मातीचं पण परीक्षण करून देताय, तर जे वेळापत्रक आपल्याला ह्या ऍप मधून मिळेल हे माती परीक्षणाच्या हिशोबाने मिळतं की त्याचे जे परिणाम जो येतो ते ध्यानात घेऊन तो वेळापत्रक बनवला जातो की काही वेगळी पद्धती असते? निश्चित मॅडम, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एखादं माती परीक्षण आपल्याकडे करत असतो, तर त्या माती परीक्षण करत असताना आपण पूर्ण त्याचं पिकाचं पुढील कुठलं पीक घेणार आहे, तर याचं नियोजन आपण त्यांना सांगत असतो. याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की लागवडीपूर्वी काय करायला पाहिजे. आता इकडे एका शेतकरी बांधवाने आपल्याकडे माती परीक्षण केलेलं आहे, तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की याच्यामध्ये पीक वेळापत्रक म्हणून इकडे दिसतं. तर पीक वेळापत्रकामध्ये तुम्हाला इकडे लागवडीपूर्व काय करायला पाहिजे, लागवडीच्या टायमिंगला काय करायला पाहिजे, ज्यावेळेस पिकाची एखादी उगवण होते त्यावेळेस काय करायला पाहिजे, वनस्पतीजन्य वाढ, फुल धारणेच्या अवस्थेमध्ये काय करायला पाहिजे, त्याचबरोबर ज्यावेळेस प्रजनन वाढीची अवस्था म्हणजे एखादं फुलाचं फळ होतंय त्यावेळेस काय करायला पाहिजे, आणि तोडणी आणि काढणी अवस्थेपर्यंत काय करायला पाहिजे, इतक्या सर्वांची इन डिटेल मध्ये माहिती आपण शेतकऱ्याला देणार आहोत याच्यातून. आणि याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट स्क्रीनवर बघू शकता की याच्यामध्ये ती पूर्ण लिस्ट आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, बोरॉन, मॅग्नेज असे बरेचसे जे अन्नद्रव्य आहेत तर त्याची आपण याच्याद्वारे सगळे टेस्टिंग आपण करणार आहोत. तर याच्यामुळे शेतकऱ्याला काय होणार आहे की ज्यावेळेस एकदा टेस्टिंग केल्यानंतर शेतकऱ्याला आपल्या बरोबर एकदा शेतकरी जोडल्यानंतर आपण त्याला लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपण त्याला ऍपद्वारे आपण त्याला देणार आहोत. बरोबर. शेतकरी बांधवांनो, ह्या सगळ्या संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला ह्या ऍप थ्रू मिळणार आहे, त्यामुळे ह्याचा फायदा नक्कीच आपण सगळीच घेऊ शकतो. सर, आणि हे माती परीक्षण जर शेतकऱ्यांना करायचं असलं तर ते जर ऍप त्यांनी ऑलरेडी डाउनलोड करून नोंदणी केलेली असेल तर आपण ऍप द्वारेच सॉइल टेस्टिंगचं रिक्वेस्ट देऊ शकतो का? हो मॅम, नक्कीच. याच्यामध्ये आता बरेचशा शेतकऱ्यांनी आपले ऑलरेडी ऍप डाउनलोड केलेलं आहे आणि ते ऍपचा फायदा घेत आहे. तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी ऍप आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला तर त्यांनी जी पिकं जोडलेली आहेत तर त्या पिकाच्या स्क्रीनवर गेल्यानंतर तुम्हाला इथं मृदा आरोग्य पत्रिका असा ऑप्शन दिसेल डाव्या हाताला. तर याच्यामध्ये तुम्ही या ऑप्शनवर बघू शकता की मृदा आरोग्य पत्रिका या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर म्हणजे आता तुम्हाला ॲरो दिसतो इकडे की मृदा आरोग्य पत्रिकावर मी ॲरो दिलेला आहे. तर इकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला माती ही स्क्रीन ओपन होते, जमिनीचं आरोग्य ही स्क्रीन ओपन होते. आणि या स्क्रीनवर तुम्हाला फक्त या बटनावर क्लिक करायचंय, त्याचं नाव आहे माती परीक्षण. त्या बटनावर एकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो जो तुमचा रिक्वेस्ट जे आहे ते आमच्या बॅकएंड टीमकडे जाते आणि आमच्या बॅकएंड टीम कडून तुम्हाला कॉल येतो माती परीक्षणासाठी की सर तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे तर माती परीक्षण तुम्हाला करायचंय. तर म्हणजे काय कुठल्या पद्धतीचं कुठल्या पॅकेजचं माती परीक्षण करायचंय आणि कुठलं पीक घ्यायचं या संबंधी तुम्हाला विचारणा केली जाते आणि त्याद्वारे तुम्हाला जर
सॉइल सॅम्पल कलेक्शन करायचे तर कलेक्शनचं सांगितलं जातं, किंवा जर पोस्टाने पाठवायचे असतील तर त्याबद्दल सुद्धा माहिती आपण इकडे देत असतो. बरोबर आहे. सर एकच शेवटचा प्रश्न मी इथे घेते. नारायण चांदिलकर ह्यांचा प्रश्न आहे की व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ पीएच टेस्ट. तर पीएच आपल्याला जर चेक करायचा असला तर काय करावं. नारायण सर, पीएच टेस्ट करण्यासाठी पीएच स्ट्रिप्स बाजारात मिळतात, किंवा पीएच मीटर असतो छोटासा, एक पेन्सिल जेवढा असा अशी तो डिव्हाइस असतो, तो देखील आपल्याला मिळतो. तुम्ही थोडीशी माती घेऊन एक ग्लासभर पाण्यामध्ये त्याला मिसळून जर ती पीएच स्ट्रिप त्याच्यात टाकली तर त्याचा एक रंग बदलतो, आणि त्याच्या रंगाच्या हिशोबाने तुम्हाला तो पीएच स्ट्रिप वरती ते दिलेले असतात ग्रेडिंग, त्या हिशोबाने तुम्हाला तो माहिती करता येते की हे आपल्या मातीचा पीएच काय आहे. किंवा तुमच्याकडे जर पीएच मीटर असला तर तो पीएच मीटर देखील तुम्ही त्या ग्लासमध्ये, पाण्याच्या ग्लासमध्ये टाकून, ज्याच्यात तुम्ही माती विरघळलेली आहे, माती टाकलेली आहे, त्याच्यात देखील टाकून त्या पीएच मीटरवर देखील ती रीडिंग तुम्हाला दाखवतं की तुमच्या मातीचा सामू किंवा पीएच काय आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण माती परीक्षणाबद्दल भरपूरशी माहिती घेतलेली आहे, आणि ती का गरजेची आहे हे देखील आता आज आपल्याला कळलेलं आहे. आणि सरांनी त्यांच्या ऍप बद्दल देखील आपल्याला सांगितलेलं आहे, आणि खेतीबडीद्वारे पण ती लोक माती परीक्षण करतायत. आणि आपल्यामधल्या कोणालाही जर ते करून घ्यायचं असेल किंवा इंटरेस्ट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये देखील आपण नंबर टाकू शकता, आणि त्यांचे फील्ड ऑफिसर्स नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. आणि शेतकरी मित्रांनो, अशा ह्याचा सगळ्याचा, ह्या माहितीचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा. आता खरीप सीझन सुरू होणार आहे, त्याच्या आधी जर आपल्या शेतात आज पीक नसेल तर माती परीक्षण नक्कीच करून घ्यावं. मातीची काय गरज आहे ती आपल्या सगळ्यांना एका चांगल्या शेतीसाठी हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि आता आपण, आपला वेळ देखील संपलेला आहे, त्यामुळे आजचा हा सेशन आपण इथे संपवत आहोत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला जर कशाबद्दल अजून ऐकायचं असेल किंवा चर्चा आपण करू शकतो तर ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये त्याच्याबद्दल लिहावं. आपण तो टॉपिक घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सो आता आपण हा सेशन इथेच संपवूया. आकाश सर, तुमचे खूप खूप आभार आम्हाला भरपूरशी माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. पुढच्या शनिवारी आपण परत भेटू ह्याच वेळी एका नवीन विषयावरती चर्चा करण्यासाठी. नमस्कार.